ताई, हे सगळं प्रकरण एकंदरीतच किती गंभीर वाटते, कारण ही ऑडिओ क्लिप जो आहे तो आता नवा आणखी एक पुरावा आणि याचे साठलोट सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात. मोठे मासे सुद्धा सरकारनं शोधायला हवे असं वाटतं. नाही, नक्की जसं आपण म्हणतोय की निलेश चव्हाणला पकडलं का, तर तो बाळ घेऊन गेला. ते या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली, जी लढण्याची, म्हणजे या सगळ्यांच्या छळ करण्याची ताकद का मिळाली, कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेहुण्याचं नाव होतं, जे नाव जलिंदर सुपेकर यांचं होतं. आणि जर काल ते म्हणाले की माझा त्याच्याशी संबंध नाही, माझे ते दूरचे नातलग आहेत, तर दूरचे नातलग असते तर रोज त्यांचं नाव घरात घेतलं गेलं नसतं. त्यांनी जी मदत केली, जसं मी म्हटलं की हे हगवणे कुटुंब मागे जेव्हा मयुरीला मारहाण झाली तेव्हा सुद्धा हे फरार होते. फरार असताना करिश्मानी येऊन FIR करून पुन्हा ती फरार होती. या मागे हे सगळं जे होतं, पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. आत्ताच्या घटनेला 6-7 दिवस हे जे कुटुंबातले 2 व्यक्ती फरार होते ते कोणाच्या संपर्कात होते, कोणी त्यांना फरार व्हायला सांगितलं, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि जसं मी म्हटलं, या सुपेकरांविरुद्ध 1, 2, 3, 4 गोष्टी पेंडिंग असताना आत्ताची ही ऑडिओ क्लिप ही जी बाहेर दाखवतेय की माझं नाव वगळून तुम्ही अमिताभ गुप्ता आणि ADG प्रशांत बुर्डे यांचं नाव घाला म्हणणारे जे अधिकारी आहेत, अशा मॅन्युप्युलेटिव्ह अधिकाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई झाली पाहिजे असं मी गृह मंत्रालयाला विनंती करते.